नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या या विशेष कार्यक्रमात आपण एक अत्यंत महत्त्वाच्या पण अजूनही समाजात अनेक गैरसमजांनी वेढलेल्या विषयावर बोलणार आहोत. कुष्ठरोग. कुष्ठरोग म्हटलं की आजही अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. काही लोकांना वाटतं हा आजार बरा होत नाही, काहींना वाटतं हा आजार खूप पटकन पसरतो, तर काही वेळा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीकडे समाज वेगळ्या नजरेने पाहतो. पण श्रोते हो, हे सगळे गैरसमज आहेत. खरं तर कुष्ठरोग हा वेळीच ओळखला गेला, उपचार घेतले गेले तर पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. आज शासनाच्या आरोग्य यंत्रणेमार्फत कुष्ठरोगावरील तपासणी, औषधे आणि उपचार सर्व शासकीय दवाखान्यात मोफत उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत कुष्ठरोग म्हणजे काय, तो कसा पसरतो, त्याची लक्षणे कोणती, उपचार कुठे मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला समाजात सन्मानाने कसे जगता येईल. महाराष्ट्र शासनाने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व कुसुम कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अभियान 30 जानेवारीपासून सर्वत्र सुरू केलेले आहे. आज आपल्या स्टुडिओत आपल्यासोबत आहेत डॉक्टर सतीश गुजलवार, सहाय्यक संचालक कुष्ठरोग सिंधुदुर्ग. त्यांची शासकीय आरोग्य सेवेत प्रदीर्घ अशी सेवा झालेली असून ते स्वतः MBBS MD आहेत. हा कार्यक्रम केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर भीती दूर करण्यासाठी, गैरसमज दूर करण्यासाठी आणि माणुसकी जपण्यासाठी आहे. चला तर मग प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून ही महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार श्रोते हो. सर, आपण सर्वप्रथम आपल्या श्रोत्यांना कुष्ठरोग म्हणजे काय, कुष्ठरोग कशामुळे होतो याबाबत माहिती देऊ. कुष्ठरोग हा जुनाट आजार आहे. कुष्ठरोग हा अतिशय कमी प्रमाणात संसर्गजन्य आजार आहे. कुष्ठरोगामध्ये बघायला गेलं तर आपल्याकडे जी त्वचा आहे आपल्या शरीराची ती बधीर होते. लालसर, न खाजणारा, न दुखणारा बधीर चट्टा आपल्या शरीरावर त्या ठिकाणी येऊ शकतो. आपले कुष्ठरोगामध्ये मज्जातंतू जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी बाधित होऊ शकतात आणि मज्जातंतू बाधित झाल्यामुळे कधीकधी आपल्याला डोळ्यांना सुद्धा त्या ठिकाणी इजा होऊ शकते. कुष्ठरोगाचा प्रसार कसा होतो आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कुष्ठरोग अनुवंशिक आहे का? कुष्ठरोगाचा प्रसार हा मायकोबॅक्टेरियम लेप्राय ह्या बॅसिलायमुळे होतो आणि कुष्ठरोगाचे जे रुग्ण आहेत, जे सांसर्गिक रुग्ण आहेत, ते सांसर्गिक रुग्णांच्या शिंकण्यातनं आणि खोकल्यातनं ते जंतू जे आहेत ते हवेमध्ये पसरतात आणि ते आपल्या शरीरामध्ये जातात आणि शरीरामध्ये गेल्यानंतर ते आपल्या त्वचेला आणि आपल्या मज्जातंतूंना बाधित करतात. त्यामुळे जी काही लक्षणे कुष्ठरोगाची दिसतात ती त्वचेवर आणि आपल्या मज्जातंतू बाधित झाल्यामुळे त्या ठिकाणी दिसतात. कुष्ठरुग्ण हा अनुवंशिक आजार नाहीये. सर, कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे कोणती असतात? कुष्ठरोगाची मुख्यतः लक्षणे ही त्वचेवर दिसतात. त्यामध्ये त्वचा जी आहे ती बधीर, लालसर, न खाजणारे, न दुखणारा चट्टा त्या ठिकाणी आपल्या शरीरावर कुठेही दिसू शकतो. त्यानंतर मज्जातंतू त्या ठिकाणी बाधित झाल्यामुळे आपले हात आणि पायाचे जे आहेत त्या ठिकाणी बधिरता, त्या ठिकाणी हात आणि पायांना त्या ठिकाणी बधिरता येऊ शकते. त्या ठिकाणी बधिरता आल्यामुळे आपल्या हातातनं जे वस्तू आपण पकडतो त्या हातातनं वस्तू निसटू शकतात. आपल्या पायातनं जी चप्पल आहे ती चप्पल त्या ठिकाणी निसटू शकते. त्या ठिकाणी आपल्या जे कानाचे पाळ्या आहेत त्या ठिकाणी जाड होऊ शकतात. नाक जे आहे ते बसकं नाक होऊ शकतं आणि त्वचा जी आहे ती जाड, लालसर चकाकणारी त्वचासुद्धा दिसू शकते. या ठिकाणी आपले जे भुवया आहेत ते विरळ त्या ठिकाणी दिसू शकतात. अशा प्रकारची जी लक्षणं आहेत ती कुष्ठरुग्णांमध्ये दिसू शकतात. तर आपल्याला सर्वांना समजलं असतील की कुष्ठरोगाची लक्षणं कोणती आहेत ती. आता सर, हा कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो का? आणि आता जी आपण सर्व लक्षणं सांगितलीत किंवा एखाद्याला त्याबाबत संशय जाणवला तर त्यांनी काय करावं? कुष्ठरुग्ण हा रुग्ण पूर्णपणे बरा होतो. आपल्याकडे बहुविध औषध उपचार पद्धती आहे. त्या बहुविध औषध उपचार पद्धतीचा कोर्स कंप्लीट केल्यानंतर कुष्ठरुग्ण हा पूर्णपणे बरा होतो. आपल्या शासकीय यंत्रणेमध्ये आशा कार्यकर्ते आहेत, आरोग्यसेवक आहेत, आरोग्यसेविका आहेत. यांच्याकडे आपण जर कुष्ठरुग्णांची जी काही लक्षणं सापडली तर त्या ठिकाणी जाऊन जर त्यांना सांगितलं तर ते तुमची तपासणी करतील आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत दवाखान्यात पुनश्च तपासणी करून तुम्हाला कुष्ठरुग्ण आहे का नाही याचं निदान केलं जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व शासकीय रुग्णालयामध्ये औषध उपचार त्या ठिकाणी चालू केला जाईल.
हो, म्हणजे आशाताई आरोग्य कर्मचारी म्हणजे अगदी गाव पातळीवर देखील आपल्याला उपचार घेण्यासाठी आपली शासकीय यंत्रणा उपलब्ध आहे. बरं, हे उपचार न घेतल्यास काही दुष्परिणाम होतात का? हां, कुष्ठरुग्णांनी जर उपचार न घेतल्यास यामध्ये मी प्रथमतः जसं सांगितलं की मज्जातंतूंना जे मायकोबॅक्टेरियम लेप्रा हे बाधित करतात. त्यामुळे हा आजार जो आहे फक्त त्वचेपुरता मर्यादित न राहता मज्जातंतूंना बाधित केल्यामुळे आपल्या स्नायूंमध्ये अशक्तपणा येऊ शकतो, आपल्याला हातापायाला मुंग्या येऊ शकतात आणि मज्जातंतू बाधित झाल्यामुळे आपल्या हातापायाची बोटं वाकडी होणं आणि हातापायांमध्ये संवेदना नसतात, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला हातापायाला वारंवार जखमासुद्धा होऊ शकतात. तर हे या ठिकाणी होऊ शकतं. ही जी मगाशी आपण सर म्हटलात की बहुविध औषधोपचार पद्धती, ही औषधं जी आहेत ती कुठे मिळतात आणि हा औषधोपचार मोफत आहे का? कुष्ठरुग्णांमध्ये बहुविध औषध उपचार पद्धती ही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या सर्व ठिकाणी मोफत स्वरूपात दिली जाते. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की वेळीच उपचार न झाले तर विकृती येऊ शकते असं मगाशी आपण म्हटलात. परंतु ही विकृती औषधाने बरी होते का? का त्यासाठी काही विशेष शस्त्रक्रिया कराव्या लागतात? विकृती कुष्ठरुग्णांमध्ये जी येते ती औषध उपचारांनी बरी होत नाही. विकृती न येण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे हेच महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कुष्ठरुग्णांची जी लक्षणं आहेत ती लक्षणं दिसल्यास ताबडतोब वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून त्याला लवकरात लवकर उपचाराखाली जर आणला तर आपण ती विकृती जी आहे ती टाळता येऊ शकते. जसं मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की कुष्ठरुग्णांमध्ये मज्जातंतू बाधित होतात आणि त्यामुळे जी विकृती येते ती मज्जातंतू बाधित झाल्यामुळे रेडियल नर्व असेल किंवा अल्नार नर्व असेल किंवा लॅटरल पॉप्युलेटियल नर्व ज्या आपल्या शरीरातल्या नर्व्स आहेत त्या बाधित झाल्यामुळे ती विकृती येत असते. त्यामुळे आपण जर बघितले बरेच रुग्ण हातापायाची बोटे वाकडे येतात. हे लेट स्टेजमध्ये म्हणजे बऱ्याच वर्षापासून लेप्रेसी आहे परंतु त्यांनी उपचार न घेतल्यामुळे विकृती येते. त्यामुळे लवकरात लवकर निदान करून लवकरात लवकर जर उपचाराखाली घेतलं तर विकृती टाळता येऊ शकते. विकृती झाल्यानंतर सुद्धा आपल्याकडे शस्त्रक्रियेच्या माध्यमातून विकृती बरी करता येते आणि आपल्याकडे शासकीय रुग्णालयामध्ये विकृतीचे ऑपरेशन सुद्धा होतात. आताच्या या आपल्या बोलण्यातून असं दिसून येतं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे लवकरात लवकर औषधोपचार सुरू करणं. अन्यथा विकृती आल्यानंतर देखील आपल्याला शस्त्रक्रिया करता येईल, परंतु विकृती येऊच नये यासाठी आपल्याला आपल्या लक्षणं दिसल्यानंतर लवकरात लवकर औषधोपचार घेण्यासाठी संबंधित आरोग्य संस्थेमध्ये जाणं अतिशय गरजेचं आहे. कुष्ठरोग हा तसं बघितला गेला तर एक सामाजिक प्रश्न देखील आहे. यामध्ये कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीबरोबर आपल्याला राहता येतं का आणि लग्न व सामान्य जीवन शक्य आहे का? कुष्ठरोग बाधित झालेल्या व्यक्तींबरोबर आपणास राहता येतं. आपली जी बहुविध औषध उपचार पद्धती आहे या औषध उपचार पद्धतीची पहिली जी मात्रा आहे औषधांची ती घेतल्याच्या नंतर जो सांसर्गिक कुष्ठरुग्ण आहे त्याचा संसर्ग पसरवण्याचं प्रमाण अतिशय नगण्य होऊन जातं. त्यामुळे कुष्ठरुग्ण बाधित व्यक्तींसोबत आपण राहू शकतो, त्याच्यासोबत खेळू शकतो, त्याच्यासोबत जेवण करू शकतो, त्याला स्पर्श केल्याने सुद्धा कुष्ठरोग हा पसरत नाही आणि कुष्ठरोग हा मुळातच अनुवंशिक आजार नाही. सर, ही जी आपण मगाशी बहुविध औषधोपचार पद्धती म्हणजेच MDT म्हणालात त्याबाबत थोडक्यात माहिती सांगा. हां, आपण जी कुष्ठरुग्णांमध्ये बहुविध औषध उपचार पद्धती घेतो त्यामध्ये आपण 3 प्रकारची औषधं त्या ठिकाणी आपण रुग्णांना देतो. त्यामध्ये क्लोफॅझामाइन आहे, डॅप्सॉन आहे आणि रिफाम्सिन आहे. बहुविध औषध उपचार पद्धती देताना आपण कुष्ठरुग्णांचं वर्गीकरण करतो. त्यामध्ये आपण 2 प्रकारे कुष्ठरुग्णांचं वर्गीकरण करतो. एक पॉसिबॅसिलर लेप्रेसी आणि दुसरा जो आहे तो मल्टीबॅसिलरी. पॉसिबॅसिलर लेप्रेसी म्हणजे काय की ज्याला 5 पेक्षा कमी चट्टे आहे शरीरावर त्याला आपण पॉसिबॅसिलर लेप्रेसी म्हणतो आणि अशा रुग्णांमध्ये आपण कमीत कमी 6 महिने औषध उपचार देतो. आणि मल्टीबॅसिलर लेप्रेसी आहे ज्याच्यामध्ये 5 पेक्षा जास्त अंगावर चट्टे आहेत आणि एक मज्जातंतू जर बाधित झाला असेल किंवा 1 पेक्षा जास्त मज्जातंतू बाधित झाला असेल तर आपण तीच औषध उपचार पद्धती त्याला 12 महिने देतो. तर ह्या 2 प्रकारच्या औषध उपचार पद्धती आपण त्या पद्धतीत देतो आणि औषध उपचार पूर्णपणे कंप्लीट करावा रुग्णांनी हे मी आवाहन करतो. कारण अर्धवट सोडला तर त्याचा इलाज पूर्ण होत नाही आणि
अर्धवट सोडल्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी विकृती येण्याची सुद्धा शक्यता रुग्णांना जास्त असू शकते. त्यामुळे औषधोपचार पद्धती ही कंप्लीट पूर्ण औषध 6 महिने 12 महिने जो काही तुम्हाला डॉक्टरांनी सांगितले त्या पद्धतीमध्ये औषधोपचार हे पूर्णपणे कंप्लीट करावे. म्हणजे यामध्ये 6 महिने आणि 12 महिने अशा प्रकारे 2 औषधोपचार पद्धती असून आपल्याला मध्येच हा औषधोपचार सोडणं अतिशय धोकादायक आहे. सर, ही MDT औषधोपचार पद्धती आहे ही सुरक्षित आहे ना? हां, MDT औषध उपचार पद्धती ही अत्यंत सुरक्षित आहे. त्याचे मायनर साईड इफेक्ट्स असतात, परंतु ते सुद्धा बरे होण्यासारखे असतात. तुम्हाला त्या संदर्भात जर काही लक्षणे जाणवलीच तरी तुम्ही नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधावा. त्या ठिकाणी तुमचे ते उपचारसुद्धा केल्या जातील. आणि मग हे जे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम आहे जो शासनाने निश्चित केलेला आहे त्याचं उद्दिष्ट नेमकं काय आहे? आपल्याला 2027 पर्यंत भारत कुष्ठरोगमुक्त बनवायचा आहे. त्या दृष्टीने आपणास वाटचाल करायची आहे. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर कुष्ठरुग्ण शोधणे, लवकरात लवकर कुष्ठरुग्ण उपचाराखाली आणणे आणि कुष्ठरुग्णाची जी साखळी आहे, सांसर्गिक साखळी, ती खंडित करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण कुष्ठरुग्णाची साखळी संशयित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस, जेणेकरून की कुष्ठरुग्णाचे जे सहवासित आहेत त्यांना आपण एक रिफाम्सिनची गोळी जी आहे ती वजनानुसार आपण त्या ठिकाणी देतो, जेणेकरून की कुष्ठरुग्णांच्या सहवासितांना कुष्ठरोग होणार नाही. तर ते सुद्धा साखळी खंडित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हे उद्दिष्ट 2027 पर्यंत भारत कुष्ठरोगमुक्त करण्याच्या दृष्टीने आपण वाटचाल करणार आहोत. सर, आता आपला हा शेवटचा प्रश्न की आपण सहाय्यक संचालक कुष्ठरोग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत आहात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आज तुम्ही काय आवाहन कराल? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आमच्या आरोग्य विभागामार्फत जी काही कर्मचारी येतात त्या कर्मचाऱ्यांमार्फत आशाताई असेल, आरोग्यसेवक असेल, आरोग्यसेविका असेल, यांच्यामार्फत जी काही नियमित तपासणी होते, कुष्ठरुग्णाबाबत सर्वेक्षण नियमित जे केलं जातं, तुमच्या शरीरावर जर काही अशी लक्षणं सापडल्यास आपण स्वतःहून तपासणी करून घ्यावी आणि आपण त्याचं निदान वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करून घ्यावं. आणि आपले जे सहवासित आहेत त्यांना सुद्धा जी मी आता सांगितलं की कुष्ठरोग होऊ नये म्हणून जी आपण रिफाम्सिनची एक मात्रा जी कुष्ठरोगाची साखळी खंडित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे ते घेण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करावं, जेणेकरून की आपल्याला 2027 मध्ये कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र आणि कुष्ठरोगमुक्त गाव, कुष्ठरोगमुक्त जिल्हा आपल्याला करायचा आहे. त्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करायची आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर, खरोखरच आज तुम्ही कुष्ठरोगाबाबत विस्तृत आणि नेमकी माहिती आपल्या सर्व श्रोत्यांना दिलेली आहे. श्रोते हो, कुष्ठरोग हा भीतीचा नाही तर माहितीचा आणि उपचाराचा विषय आहे. लपू नका, घाबरू नका, वेळीच तपासणी करा, उपचार घ्या आणि कुष्ठरोगाबाबत समाजात सकारात्मक संदेश पसरावा. आपण सर्व मिळून कुष्ठरोगमुक्त समाज घडवू शकतो. भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया. धन्यवाद. धन्यवाद.